तर राज्याच्या राजकारणात सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा उफाळू लागल्यात। यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक विधान केले। युती संदर्भात उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव येऊ द्या, मग चर्चा करू असं संदीप देशपांडे म्हणाले। या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे या ठिकाणी आहेत। सर, कसं पाहता हे वक्तव्य? खरं तर जनतेच्या मनात जे आहे तेच होईल। मला असं वाटतं जनतेच्या मनात 2014ला पण जे होतं ते उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं, त्यामुळे झालं नाही। 2017लाही जे जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं, त्यामुळे ते झालं नाही। 2019लाही जनतेच्या मनात होतं की शिवसेना भाजपचं सरकार बसावं, हे जनतेच्या मनात होतं, म्हणून त्यांनी तसा कौल दिला ना विधानसभेला। पण ते उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं, त्यामुळे तेही तसं झालं नाही। आता बघूया 2025ला जनतेच्या मनात काय आहे आणि उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे। ते उद्धव ठाकरेंच्या मनातलं होईल का जनतेच्या मनातलं होईल ते येणाऱ्या दिवसात कळेल। उद्धव साहेबांना ना त्यांचे पदाधिकारी जाम फसवतात। आज पण तो जो प्रवेश केला आहे ना वैभव दळवीचा, तो वैभव दळवी आमचा पदाधिकारीच नाही। आणि परत यांना सांगतात की मनसेचा पदाधिकारी आणला म्हणून खुश करायचं। त्यामुळे त्यांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे असं मला वाटतं। मुळात जोपर्यंत ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत जरतरच्या चर्चेला उत्तर नाही। ज्यावेळेला प्रस्ताव येईल त्यावर राजसाहेब ठाकरे निर्णय घेतील। त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मला सांगा, आपण सविस्तर बसून चर्चा करूया। वैभव खेडेकरांची आता भेट झालेली आहे तुमची, उद्या राजसाहेब भेटतील असं एकंदरीत सांगितलं जात आहे। काय नक्की भेट झाली, काय चर्चा यावर सकारात्मक झाली? वैभव मित्र आहे, आम्ही सगळ्यांनी लहानपणापासून या पक्षात काम केलं आहे, त्यामुळे एकमेकांच्या भेटीगाठी होत राहतात, चर्चा होत राहते। कॅमेरा पर्सन विनोद नाईकसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।